नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, आज आपण ही हरभऱ्याची डाळ करणार आहोत। तर हरभऱ्याची डाळ कशी, गावाकडे हरभऱ्याची डाळ बोलतात, शहरामध्ये याला चण्याची डाळ बोलतात। तर आज आपण छान अशी मस्त आज हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ बनवणार आहोत। तर ती कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला, साधी सोपी आपली ही चण्याची डाळ आता आपण बनवणार आहे। तर ही बघा, अशी मस्त छान डाळ घ्यायची आणि ह्या डाळ भिजवायची। डाळीत असं थोडं पाणी टाकायचं। आता पाणी का टाकलं मैत्रिणींनो, डाळ म्हणजे लवकर शिजते आणि लवकर शिजलं जाते आणि छान बी लागते। आणि बिना पाण्याची आणि बिना भिजवेल डाळ आपण बनवली तर कारण मग डाळ लवकर शिजत नाही, उशीर लागतो। लवकर झटपट आणि छान बनवणार आहोत ही आपण चण्याची डाळ। तर त्याच्यासाठी आपण बघा, चण्याची डाळ छान अशी निवडून घेतली आणि त्याच्यामध्ये भिजण्यासाठी आपण पाणी टाकलेलं आहे। आता ही चण्याची डाळ मस्त छान अशी भिजत आहे। भिजल्यावर म्हणजे ती लवकर शिजते। तर आता याच्यासाठी काय लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे। आता ही डाळ भिजत ठेवली अशी। आता बघा मैत्रिणींनो, याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपण घेतलेले आहे कोथिंबीर घेतली, 2 कांदे घेतले, टमाटे घेतले आणि अद्रक घेतले। अजून याच्यात आपण हळद, मीठ आणि लाल पावडर घेणार आहे मसाल्याची, आणि जिरे घेणार आहे, थोडे धणे घेणार आहे। तर आता सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, आपली ही डाळ छान अशी भिजत ठेवणार आहोत। त्याच्यानंतर आपण हे 2 कांदे असे कापून घेणार आहोत। हे 2 कांदे आपण छान असे कापून घेणार आहे, ते 2 कांदे। त्याच्यानंतर हे टमाटे कापून घेणार आहोत आणि कोथिंबीर कापणार आहोत। तर चला, आता डाळ कशी बनवतात ती तुम्हाला मी छान अशी मस्त दाखवत आहे। त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खाऊन बघा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। साधे आणि सोपी आपल्या हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ। तर चला, ती कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवत आहे। मैत्रिणींनो बघा, आपली ही डाळ अशी छान अशी हवा भिजलेली आहे। हे बघा, आपण हिला स्वच्छ असं पाण्याने धुवून काढलं। ते पाणी टाकलेलं होतं, ते पूर्ण घाण पाणी काढून टाकलं आणि डाळ अशी मस्तपैकी छान भिजून गेलेली आहे। आता भिजल्यामुळे ती लवकरच शिजन। तर आता ही डाळ कशी करणार आहोत ते मी दाखवते। तर बघा, आता आपण त्याच्यासाठी डाळीसाठी काय काय घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, डाळीसाठी बघा, आपण लाल तिखट आणि हे घेतलेले हळद। दुसरं प्रथम आपण कांदा घेतला, प्रथम आपण कांदा घेतला, त्याच्यानंतर टमाटे घेतले आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हा अद्रक, लसण आणि जिरे हे ठेसून घेतलेले हे आबडधोबड म्हणजे अर्धवट असे ठेसून घेतलेले आहे। आणि तिखट आणि हळद, आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। तर हे बघा, ह्या पद्धतीने आपण डाळीसाठी घेतलेले आहे, हरभऱ्याची डाळ बनवण्यासाठी। आणि ही डाळ आपली भिजून गेलेली आहे। तर असं साधं आणि सोपं आपण आज हरभऱ्याची चण्याची डाळ बनवणार आहोत। तर चला मग मैत्रिणींनो, आता उशीर कशाला, आता लवकरच आपण डाळ बनवूया। तर चला मैत्रिणी, प्रथम आपण डाळीसाठी काय टाकणार आहोत। तर तडका देण्यासाठी मैत्रिणी, प्रथम आपण जिरे आणि लसण, अद्रक आता तडका देण्यासाठी आपण टाकलेला आहे। आणि त्याच्याबरोबर तडका देण्यासाठी आपण टाकणार आहोत कढीपत्ता। तर हा बघा मैत्रिणी, छान असा कढीपत्ता आणि अद्रक जिऱ्याची फोडणी, अशी छान अशी फोडणी म्हणजे डाळ एकदम मस्त आणि टेस्टी अशी चव वाढवणारी आणि तोंडाला चव वाढवणारी मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आज आपण डाळ बनवत आहोत। तर अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्ही डाळ बघा, बनवून बघा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर आपला हा तडका छान असा बसत आहे।
त्याचप्रमाणे मैत्रिणींनो आपण याचा तर तडका बसतच आहे, पण कांद्याचा बी तडका बसला पाहिजे, त्याच्यासाठी कांदा बी त्याच्यात टाकायचा आहे. तर आता हा आपण डाळ कांदा म्हणतात त्याला, हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा. तर आज आपण हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा बनवत आहोत. गावाकडे तिला हरभऱ्याची डाळ बोलतात आणि शहरामध्ये तिला चण्याची डाळ बोलतात. आणि हे बघा वरून त्याच्यात टमाटे बी टाकायचे मैत्रिणी. तर आता हे बघा छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्याचा बी तडका बसतो, टमाटे बी मऊ होतात. हे बघा असं छान गरा गरा मस्त हलवून घ्यायचं. कांद्याचा बी तडका बसला पाहिजे, म्हणजे तोंडाला चव बी येते आणि छान बी होते. जर कांदा छान शिजला ना तर डाळीत कांदा हा शिजलाच पाहिजे, नाही तर टचा लागतो. तर मैत्रिणी बघा आपण कांदा वगैरे हे टाकलंय कसं, तर त्याच्यानंतर आपण याच्यात चवीनुसार मीठ बी टाकायचं आहे. जर याच्यात आपण मीठ टाकलं तर चव चांगली भारी लागते. वरून तर आपण थोडंसं बघणारच आहे, थोडं खारट होतं का, आणि मग पुन्हा टाकता येतं किंवा नाही टाकता येत, पण याच्यात टाकायचं म्हणजे चवीला खूप छान असं लागतं. तर मैत्रिणींनो आता बघा आपण काय टाकणार आहोत त्याच्यात. हे बघा आपली मिरची पावडर आणि हळद. आता हे छान असं हलवून घ्यायचं, मस्तपैकी असं हलवून घेणार आहोत. म्हणजे छान अशी आता ही फोडणी बसलेले आहे, तिखट वगैरे हळद मीठ सर्व. आता आपण काय करणार आहोत मैत्रिणींनो, त्याच्यामध्ये छान अशी आता डाळ आपण टाकणार आहोत, हरभऱ्याची डाळ. आता हे मस्तपैकी असं छान असं हलवून घ्यायचं. तर खायला अशी चवदार लागते मैत्रिणींनो. तर अशी डाळ नेहमी बनवून बघा, खाऊन बघा. आता याच्यात आपण काय टाकणार आहोत, थोडं पाणी टाकणार आहोत डाळ शिजण्यासाठी. तर हे आता आपण पाणी टाकलेलं आहे. डाळ आपली आता मस्तपैकी शिजणार आहे. हा आपला हरभऱ्याच्या डाळीचा कांदा, डाळ कांदा म्हणतात त्याला, हरभरा डाळीचा गावाकडे. तर तो कसा बनवता आहे साधा आणि सोपा हा तुम्हाला मी दाखवत आहे. तर आता हे बघा मस्तपैकी आता शिजणार आहे. त्याला तरी बघा किती सुंदर अशी छान तरी आलेली आहे. तर कधी बी अशी भाजी बनवायची मैत्रिणींनो, तर ती बघताच असं वाटतं किती खावा. तर आता मस्त उकळी येणार आहे, आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. साधी सोपी आपले गावाकडची चण्याचं डाळ कांदा हरभऱ्याच्या डाळीचा. तर आता असा मस्त टेस्टी असा हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा तयार होत आहे, साधा आणि सिंपल. तर आता उकळी येत आहे, तर झाकण ठेवणार आहोत मैत्रिणींनो आपण त्याच्यावर. तर ह्या पद्धतीने बघा मैत्रिणींनो बनवा, करून खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हे अशा पद्धतीने मस्त असं कोणची बी भाजी बघितल्याच असं वाटतं का किती खावा, अशी करायची. तर हे बघा, चला आता आपण झाकण ठेवूया. तर चला मैत्रिणी आपण झाकण काढून बघूया. तर हे बघा आपला डाळ कांदा किती छान असा शिजत आहे, मस्त. आता आपण याच्यावरून कोथिंबीर टाकणार आहोत. कारण का कोथिंबीर टाकणार आहोत, तर कोथिंबीरचा अर्क उतारला जातो. जर आपण भाजी तयार झाली आणि त्याच्यानंतर टाकल्यावर ते काय थोडी टस्ट कोथिंबीर लागते. तर असे शिजताना टाकल्यावर त्याचा अर्क त्याच्या डाळीमध्ये उतारला जातो आणि डाळ ही अशी चवदार आणि छान टेस्टी लागते. त्याच्यासाठी आपण डाळीमध्ये शिजतानाच वरून कोथिंबीर टाकणार आहोत, कारण कोथिंबीर बी त्याच्यात शिजली पाहिजे. तर आज आपली साधी सोपी हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा बनवत आहोत. तर हे बघा मैत्रिणी, आता आपण हे बाई कोथिंबीर घेतलेली आहे, छान अशी कोथिंबीर आपण टाकणार. आता ही कोथिंबीर आपण टाकली आहे. तर हे बघा मैत्रिणी कोथिंबीर टाकली, आता आपण हलवून घेणार. हे बघा अशी मस्त आता डाळ हलवून घेणार, म्हणजे अजून टेस्टी लागते. आणि जर आपण ना वरून शिजलं ती शो दिसण्यासाठी टाकली तर काय ते चांगली लागत नाही, एवढी टसटस लागते. पण मग शिजताना टाकल्यावर त्याचा अर्क उतरतो
आणि खायलाही चवदार लागते. तर आज आपण साधा सोपा आपला गावाकडचा हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा बनवत आहोत, टेस्टी असा छान. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनल लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला मित्रांनो, आता आपण त्याच्यावर डाळ शिजण्यासाठी झाकण ठेवणार आहोत. तर चला मैत्रिणी, आपण झाकण काढून बघूया आपला डाळ कांदा कसा शिजला आहे. तर हे बघा, असा मस्तपैकी शिजत आहे छान असा आपला हा डाळ कांदा. तर आता आपण परत एकदा असं छानसं हलवून घेऊया. म्हणजे असा हलवला का डाळ खालची वरची म्हणजे असे दोन्ही साईडला शिजल्या जाते हलवल्यामुळे. असं छान असं हलवून घ्यायचं. आता ही डाळ चांगली गदा गदा अशी छान अशी शिजत आहे. आता परत आपण थोड्या वेळ ठेवूया, कारण डाळ अजून जास्त शिजलेली नाही. पण याला काय एवढा टाइम नाही लागणार, कारण कसं आपण डाळ भिजवून घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने अशी डाळ हलवून घ्यायची मस्त आणि परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता बघा, मस्त अशी छान डाळ शिजल. तर चला आता आपण झाकण ठेवूया डाळीवर. तर चला मैत्रिणी, आता आपण झाकण काढून बघूया, कारण आपला डाळ कांदा शिजलाय का नाही. अरे वा, एकदम छान असा घमघमाट स्वाद सुटला आहे आणि एकदम छान असा खायला बी छान आहे. बघा किती सुंदर असा शिजत आहे आपला डाळ कांदा. तर आता हे बघा, आपला डाळ कांदा तयार झालेला आहे. कारण थोडासा रस्सा ठेवल्यामुळे आपण भातावर बी खाऊ शकतो आणि ज्वारीची भाकर आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तो खूप टेस्टी आणि खूप छान लागतो, पोळी बरोबर बी. तर आपल्या कधी घाईच्या गडबडीत म्हणजे काही नसलं भाजीला, तर आपण असं डाळ कांदा टाकायचा आणि करून मस्त खायचा. खायला बी पौष्टिक बी असते डाळ हरभऱ्याची. हे बघा किती छान. लय पातळ बी नाही करायचा, म्हणजे एकदम रस्सा बी नाही, थोडंसं डाळीच्या अंगचाच रस्सा धरायचा, म्हणजे जास्त बी नाही. तर आता हे बघा, कोणी कोणी सुकी बी डाळ बनवतं, पण आपण थोडीशी पातळ डाळ कांदा बनवला म्हणजे थोडा रस्सा असला का ते चवदार लागते. तर बघा किती छान असा मस्त असा आपला हा डाळ कांदा तयार झालेला आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता काय करायचं मैत्रिणी, गॅस हा आहे ना आपला थोडा कमी करायचा. कमी काय करायचा, त्याच्यावर तरी येण्यासाठी, म्हणजे अशी तरी येते. हे बघा, एका साईडनी तरी येण्यास सुरू झालेला आहे. तर पुन्हा एकदा हलवून असा मस्तपैकी असा हलवायचा. तर आता तयार झाला, शिजलाय. मी डाळ बी बघितली शिजलेली आहे. तर हे बघा किती छान असा. तर ह्या पद्धतीने बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आता आपण गॅस बारीक करणार आहोत. हे पहा, आता गॅस आपण बारीक केला आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे पूर्ण त्याच्यावर तरी यायला सुरुवात होत आहे. हे बघा, तरी बघून माणसाला खाऊ बी वाटतोय. तर आता मस्त असं छान झणझणीत आणि चमचमीत असा तोंडाला चव वाढवणारा गावाकडचा हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा, साधा आणि सोपा. तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता 5 मिनिटं झाकण ठेवल्यावर जी डाळ पूर्ण परत बारीक शिजणार आहे आणि त्याच्यावर तरी यायला सुरू झालेले आहे. तर चला आपण झाकण परत ठेवूया. तर हे बघा मैत्रिणी, झणझणीत आणि चमचमीत अशी छान आपल्या डाळ कांद्यावर तरी आलेली आहे. आणि हे बघा, आपली डाळ छान मस्त अशी तयार झालेली आहे. तर चला आता आपली डाळ तयार झाली. साधे आणि सोपी आपली गावाकडची हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा. तर आज कसा बनवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. साधा आणि सोपा. तर चला मैत्रिणींनो, आता आपण पुढची रेसिपी लवकरच घेऊन येणार आहोत. साधा आणि सोपा असा डाळ कांदा करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायची विसरू नका,
सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला, तयार झाला मैत्रिणींनो आपला हा डाळ कांदा. साधा आणि सोपा गावाकडचा हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा. तर हा बघा मैत्रिणी, छान असा आपला डाळ कांदा तयार झाला आहे.